Hello friends, welcome to Chate Group of Education. In the previous lecture, we discussed about fundamental and derived quantities. Now, what are fundamental quantities and what is derived quantities? As you know, the fundamental quantities are those quantities which can be completely described or which can be measured by its own. Means they do not require any other physical quantities for their measurement. For example, there are 7 fundamental quantities: length, mass, time, temperature, current, amount of substance and luminous intensity. Correct. 9 derived quantities. What is derived quantity? The quantities which can be described or the quantities which requires other physical, one or more physical quantities, one or more fundamental physical quantities for their measurement. The quantities, the physical quantities which requires one or more fundamental quantities for their measurement are called as derived quantities. For example, force, acceleration, pressure, energy. बराबर. आता फंडामेंटल आणि डिराइव्ड ह्या दोघांच्या मध्ये असणारं रिलेशन, फंडामेंटल आणि डिराइव्ड, जसं आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल म्हणजे काय की जे मेजर करत असताना बाकी कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची आपल्याला गरज लागत नाही. म्हणजे त्यामध्ये लेंथ आहे, लेंथ मोजण्याला आपल्याला कशाची गरज लागत नाही. मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, करंट आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे आणि ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. ऐसा सिस्टीम मध्ये आपण 7 फंडामेंटल युनिट्स कन्सिडर करतोय, नंबर ऑफ डिराइव्ड युनिट्स कन्सिडर करतोय किंवा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज कन्सिडर करतोय आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन काय बनते आपली SI सिस्टीम बनते. त्यापैकी फंडामेंटल म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं. डिराइव्ड म्हणजेच काय की ज्या क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजची गरज लागते, एक किंवा एकपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजची गरज लागते, त्या क्वांटिटीजला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. मग त्यामध्ये फोर्स आहे, फोर्स फाइंड करत असताना मास लागतं, ॲक्सेलरेशन लागतं. मग त्यामध्ये ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन करण्यासाठी व्हेलॉसिटी लागते, टाइम लागतो. व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी करत असताना डिस्प्लेसमेंट लागते, टाइम लागतो. प्रेशर आहे, प्रेशर करायचं असेल तर फोर्स माहित पाहिजे, एरिया माहित पाहिजे. बरोबर आहे. एरिया आहे, एरिया माहित करण्यासाठी तुम्हाला लेंथ इंटू ब्रेथ किंवा रेडियस, स्क्वेअर या टर्म्स माहित असल्या पाहिजेत. मग डिराइव्ड क्वांटिटीज आणि फंडामेंटल क्वांटिटीज आपण लास्ट लेक्चर पर्यंत एकदम व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. आणि सोबतच मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 क्वांटिटीज तुम्ही लिहून काढा, तुम्हाला आतापर्यंतच्या सिलेबस मध्ये झालेल्या. ओके, त्या तुम्ही लिहिल्या असतीलच. आता आपण आजच्या भागामध्ये जे बघणार आहे ते फंडामेंटल आणि डिराइव्ड, फंडामेंटल आणि डिराइव्ड ह्यांना जोडणारा किंवा ह्यांना लिंक करणारा जो कंटेंट आहे तो म्हणजे डायमेन्शनल एनालिसिस. डायमेन्शन अँड डायमेन्शनल एनालिसिस म्हणजे काय तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे ते डायमेन्शन अँड डायमेन्शनल एनालिसिस काय आहे बघा. आता डायमेन्शन म्हणजे काय, सुरुवातीला आपण पुस्तकातील डेफिनेशन बघूया. डायमेन्शन म्हणजे काय बघा. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, the dimensions of physical quantity are the powers to which the corresponding fundamental units must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये आपल्या दिलेल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये किंवा आपण जी क्वांटिटी स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा आलेत हा सांगणारा नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एरिया असेल तर एरियाला आपण काय म्हणतो, युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. म्हणजे त्यामध्ये मीटर म्हणजेच लेंथ किती वेळा आली, 2 वेळा आली. बरोबर. मग असे ती सांगणारी पॉवर त्याला आपण काय म्हणणार आहे, डायमेन्शन्स. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द करस्पॉन्डिंग फंडामेंटल युनिट्स must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा आलेत हे सांगणारा नंबर म्हणजेच काय आहे तुमचं डायमेन्शनल आणि डायमेन्शनल एनालिसिस. आता टू डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, the units of fundamental quantities are represented by. म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या ह्याचं युनिट लिहिणार आहे किंवा डायमेन्शन लिहिणार आहे त्यावेळी त्यामध्ये फंडामेंटल युनिट्स किती वेळा आलेत हे सांगण्यासाठी आपण फंडामेंटल युनिट्सला काही लेटर्सने इंडिकेट करणार आहे. मग त्यामध्ये लेंथ आहे L,
लेंथ दाखवायची असेल तर त्यासाठी कॅपिटल एल यूज करायचं, मास दाखवायचा असेल तर कॅपिटल एम यूज करायचं, टाइम दाखवायचा असेल तर कॅपिटल टी यूज करायचं, टेम्परेचरसाठी केल्विन कॅपिटल के यूज करायचं, करंटसाठी आय यूज करायचं, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी सी लेटर यूज करायचं आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल लेटर यूज करायचं. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की डायमेन्शन म्हणजे काय, तर दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवत असताना त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा आलेत हा सांगणारा नंबर तो म्हणजे काय असतो, डायमेन्शन्स असतात. ओके, आणि मग डायमेन्शन्स ज्यावेळी आपण दाखवणार आहे, डायमेन्शन ज्यावेळी आपण लिहिणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या कोणत्या लेटरने इंडिकेट करायच्या आहेत, तर त्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या लेटरने इंडिकेट करायच्या त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यामध्ये लेंथ आली असेल तर कॅपिटल एल यूज करायचं, माससाठी कॅपिटल एम यूज करायचं, टाइमसाठी कॅपिटल टी यूज करायचं आहे, टेम्परेचरसाठी कॅपिटल के यूज करायचं आहे, करंटसाठी आय यूज करायचं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी सी यूज करायचं आहे आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल यूज करायचं आहे. ओके, आणि हे 7 फंडामेंटल्स आणि त्यांचे काय आहे रिप्रेझेंटेशन लेटर्स आहेत, हे लक्षात पाहिजे कारण आपण डायमेन्शनमध्ये हे सगळं यूज करणार आहे. नेक्स्ट जाऊया, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय. आता डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय बघा, तुम्हाला हे पुन्हा मी रिवाइज करणार आहे, ज्यावेळी डायमेन्शन मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. ओके, एक एक्झाम्पल दिलं की तुम्हाला लगेच ते क्लिअर होईल. पहिल्यांदा आपण फॉर्म्युलेज बघूया, डायमेन्शन फॉर्म्युला म्हणजे काय बघूया आणि मग आपण त्याच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. डायमेन्शन फॉर्म्युला, व्हेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी, when we represent any derived quantity with appropriate powers of symbols of fundamental quantities, with appropriate powers of symbols of fundamental quantities, then such an expression is called as dimensional formula. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, ज्यावेळी आपण एखादी डिराइव्ड क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतो डायमेन्शन मध्ये, ज्यावेळी आपण एखादी डिराइव्ड क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतो त्यावेळी आपण त्या फंडामेंटल युनिट्स किंवा फंडामेंटल क्वांटिटीजचे जे नंबर्स लिहितो, ज्यावेळी नंबर्स लिहितो म्हणजे पॉवर्स जे रिप्रेझेंट करत असतो त्यावेळी जे एक इक्वेशन बनतं त्या इक्वेशनला किंवा त्या फॉर्म्युलाला म्हणायचं आहे डायमेन्शनल फॉर्म्युला. आता हे डायमेन्शन लिहित असताना काही कन्व्हेन्शन्स आहेत, काहीतरी नियम आहेत. म्हणजे काय, तर डायमेन्शन्स फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे डायमेन्शन्स लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत, स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करायचे आहेत आणि डायमेन्शन लिहित असताना कुठेही कॉमा यूज करायचं नाही. नो कॉमा इज रिटन इन बिटवीन एनी ऑफ द सिम्बॉल्स. म्हणजे कोणत्याही दोन सिम्बॉलच्या मध्ये तुम्हाला कॉमा यूज करायला परमिशन नाही आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे. आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलमध्ये काय बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी हे आपलं टायटल आहे आणि आपल्याला व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला मिळवायचा आहे. काय करणार आहे मी, व्हेलॉसिटी, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. आता बघा, लेफ्ट हँड साइडला जी क्वांटिटी आहे ती फंडामेंटल आहे का डिराइव्ड आहे, तर साहजिकच व्हेलॉसिटी ही काय आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. कारण ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फंडामेंटलची मदत घ्यावी लागते आणि 2 फंडामेंटलची मदत घ्यावी लागते. त्यापैकी एक आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे आपली लेंथ, दुसरा आहे टाइम. टाइमला काय दुसरं नाही म्हणायचं, टाइमच म्हणायचं आहे. ओके, नाउ डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी और डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी काय येणार आहे बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ एल लिहिलं, टाइमसाठी टी लिहिलं. आता ह्यांचा एकत्रितपणे आपण ज्यावेळी डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शन्स लिहिणार आहे त्यावेळी काय होणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट यूज करणार. बरोबर आहे. हे स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये ह्या फॉर्म्युलामध्ये याच्या युनिटमध्ये लेंथ किती वेळा आली आहे, एकदा आले. मास ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, नाही. मग जे प्रेझेंट नाही आहे त्याची पॉवर 0 ने रेज करायची, 0 दाखवायची. म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये मास नाही आहे तर M0 करा, नाही लिहिला तरी काही अडचण नाही. लेंथ एकदा आली आहे, न्यूमरेटरमध्ये आहे म्हणून L1. टाइम एकदा आलाय पण डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो वर गेला काय होणार आहे -1. म्हणजे हे होईल t⁻⁻1. म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला काय मिळाले, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इज L1 t⁻⁻1. L1 t⁻⁻1. ह्याचं युनिट जर बघितलं तर युनिट काय असतं, मीटर पर सेकंद असतं. काय असतं, मीटर पर सेकंद. म्हणजे मीटर पर सेकंद म्हणजे मीटर म्हणजे लेंथसाठी, म्हणजे लेंथ एकदा आली, पर सेकंद म्हणजे टाइम एकदा आला पण डिनॉमिनेटर आला म्हणून -1. ओके, हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. तसं आपल्याला बरेचसे फॉर्म्युलेज बघायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा चार्ट तुमच्या समोर आहे. ओके, आता ह्या सगळ्या चार्ट मधल्याच ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचे आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. आपण एक एक सॉल्व्ह करायला बघूया. त्यासाठी आपण बोर्डचा यूज करूया. या इथे
ओके, फर्स्ट क्वांटिटी आहे एरिया. आता बघा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि ही काय आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, मग एरियाचा फॉर्म्युला काय असतो, तर एरियाचा फॉर्म्युला असतो एक तर लेंथ इंटू ब्रेथ किंवा साइड स्क्वेअर. म्हणजे इथं आपण म्हणूया लेंथ मल्टिप्लाय बाय लेंथ. ओके, म्हणजे इथं लेंथ किती वेळा आलेली आहे, 2 वेळा. याचं युनिट जर बघितला, याचं युनिट काय येणार आहे, मीटर स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये लेंथ ही क्वांटिटी 2 वेळा आली, त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं म्हणून स्क्वेअर. मग आता याची डायमेन्शन कशी लिहिणार आहात, तर लेंथ l/1 एकदा, पुन्हा लेंथ l/1. म्हणजे याचे टोटल डायमेन्शन किती होतील, L2. आता याच्यामध्ये मास आलं का, नाही. m0 ल्या. टाइम आला का, नाही. t0 ल्या. म्हणजे हे झाले डायमेन्शन्स ऑफ एरिया. कशाला बाळांनो, कसं लिहायचे आहे, डायमेन्शन्स फॉर एरिया. ओके, पुढे जाऊया. फर्स्ट झाला. सेकंड मध्ये आपण डायमेन्शन फाइंड आउट करूया व्हॉल्यूमचे. व्हॉल्यूम काय येणार आहे, आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. व्हॉल्यूम मध्ये काय असतं, मीटर क्यूब असतं. मीटर क्यूब म्हणजे किती वेळा आली, लेंथ 3 वेळा आलेली आहे, बरोबर. म्हणजे l/3 येणार. पण मी तर लिहून दाखवतो तुम्हाला. समजा आपण LBH लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट एक रेक्टँगल घेतलाय आणि त्याची आपण ही काय केलेलं आहे, व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला आहे. आता लेंथ l/1 बरोबर आहे. ब्रेथ म्हणजे काय, ही पण लेंथ झाली म्हणजे पुन्हा इथे l/1 येणार. आणि हाईट ही पण काय झाली, लेंथ झाली म्हणजे l/1. लक्षात आलं बाळांनो हे. आता हे तिन्ही एकत्र केला तर काय होईल, l/3 होईल 3 वेळा. ओके, m आला का, मास नाही. टाइम आला का, टाइम आलेला नाही. बघा मी इथे कुठेही कॉमा देत नाहीये. ज्या पॉवर्स किंवा ज्या क्वांटिटीज अब्सेंट आहेत त्यांची पॉवर आपण एक तर r/0 करतो, अदरवाइज नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे मी हे इतकं एवढं पण लिहू शकतो, l/3 इतकं पण लिहिलं तरी काय अडचण नाही. क्लिअर. आता पुढे जाऊया. ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय, तर ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, वेलोसिटी पर युनिट टाइम. वेलोसिटी पर युनिट टाइम. आता पुढा म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे काय येणार, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. हे झाला वेलोसिटीसाठी. आणि पुन्हा काय येणार आहे, डिवाइड बाय टाइम. म्हणजे हे होईल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइमचा काय येणार, स्क्वेअर. टाइम इंटू टाइम, टाइमचा स्क्वेअर. आता डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ झाली म्हणजे ते येणार l/1. करेक्ट. डिवाइड बाय टाइमचा स्क्वेअर आहे म्हणजे टाइम किती येणार, 2 वेळा म्हणजे t काय येणार, इथं 2 येणार. ओके, आता हे t2 जे आहे ते वर गेलं तर काय होईल, t-2 होईल. आणि मग तुम्हाला डायमेन्शन मिळतील l/1 आणि t-2. दीज आर द डायमेन्शन्स फॉर ऍक्सिलरेशन. क्लिअर. इथे कुठे कॉमा द्यायचं नाही, ब्रॅकेट्स हे स्क्वेअर ब्रॅकेट्सच पाहिजे. ओके, आता आपण एरिया फाइंड आउट केली. एरियाचे डायमेन्शन्स आले l/2, व्हॉल्यूम l/3, ऍक्सिलरेशन l/1, t-2. डायमेन्शन कसे फाइंड आउट केले कळाले का. आता मी हा बोर्ड ड्रॉप करतोय आणि आपण त्या पुढचे डायमेन्शन्स फाइंड आउट करूया. आता आपण एक एक क्वांटिटीज वाढवत चाललेला आहे. पुढे जाऊया आपण. आता आपण फाइंड आउट करूया फोर्स. ओके, फोर्स म्हणजे काय येणार आहे, तर फोर्सचा एक तर आपण उलटी पद्धत मी तुम्हाला दाखवतो. युनिट आहे न्यूटन. युनिट कसा आहे, न्यूटन. किंवा अजून एक युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे, कारण की न्यूटनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आपला, F = ma. असं पण एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये. m म्हणजे मास kg, a म्हणजे ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की kg म्हणजे काय, मास. मीटर म्हणजे काय, लेंथ. आणि सेकंड स्क्वेअर म्हणजे काय, टाइम. मग मी ह्याच्यावरून पण डायरेक्ट लिहू शकतो. बघा हे युनिट मी लिहित असताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो. kg मीटर
सेकंड रेस टू -1 चालेल. मग आता म्हणजे केजी आलं. केजी म्हणजे काय, मास, म्हणजे मास किती वेळा आलाय, एक वेळा आलाय, म्हणजे m⁻⁴. ठीक आहे. मीटर, मीटर म्हणजे काय, लेंथ एकदा आली आहे म्हणजे l⁻⁴. सेकंड म्हणजे टाइम, टाइमसाठी आपण लेटर कुठे यूज करतो, t, आणि हे किती आहे, r⁻². लक्षात आलं का बाळांनो. अशी आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला युनिट माहित असेल, त्याचं युनिट माहित असेल, कारण की युनिटमध्ये काय असतं, ह्या सर्व फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत ह्या फंडामेंटल आहेत. बघा कुठलंही युनिट बघा त्यामध्ये सगळ्या क्वांटिटी कशा असतात, फंडामेंटल असतात. ओके, म्हणजे न्यूटन म्हणजेच केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि त्याच्यावर आपण हे फाइंड आउट केलं. हे डायमेन्शन्स आहेतच. आता थोडंसे सॉल्व्ह करतोय. F = ma. m आहेच ठेवलं. m म्हणजे काय येणार आहे, मास. ॲक्सिलरेशन म्हणजे काय येणार आहे, वेलॉसिटी पर युनिट टाइम. बरोबर. पुन्हा मास ॲज इट इज इनटू वेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम होल डिवाइड बाय हा तुमचा टाइम. म्हणजे हे होईल मास इनटू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइमचा स्क्वेअर. आता ह्याच्या पुढे आपण अजून ह्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही, कारण की इथं ज्या क्वांटिटीज सगळ्या आलेल्या आहेत ह्या सगळ्या क्वांटिटीज कशा आल्या म्हणायच्या, फंडामेंटल. आता डिस्प्लेसमेंट आणखीन कुठला फॉर्म्युला आपण यूज करून ह्याला आणखीन बायफर्गेशन करायची गरज नाही. म्हणजे आपण इथून चालू केलं होतं, त्याच्यामध्ये आपण ह्या डिराइव्ड क्वांटिटीजला स्प्लिटअप करत गेलो आणि आपण पोहोचलो आहे आता फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये. म्हणजे आता ह्या स्टेजला ह्या फॉर्म्युलामध्ये राईट हँड साईडला सगळं काय आहे, फंडामेंटल आहे. मग आता आपण कॅल्क्युलेट करूया. मास किती वेळा आले, एकदा आले, म्हणजे m⁻² काय येणार, 1. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, लेंथ, लेंथ किती वेळा आलेली आहे, एकदा आलेली आहे, म्हणून l⁻⁴. आणि टाइमचा स्क्वेअर आहे, पण तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. जेव्हा आपण वर घेणार तेव्हा तो रेस टू काय होईल, मायनस होईल, म्हणून इथे घेत असताना टाइम t⁻². दिस इज द डायमेन्शन्स फॉर फोर्स. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एक तर युनिट वरून करा किंवा असं सिम्प्लिफाय करून करा, दोन्ही केसमध्ये डायमेन्शन्स काय चेंज होणार नाही आहेत. आता हे डायमेन्शन्स तुम्हाला काय सांगतात, तर फोर्स नावाची जी फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी जी आहे, त्या फोर्स नावाच्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये मास येतं एकदा, मास येणार आहे एक वेळा. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, लेंथ येणार आहे एक वेळा, आणि टाइम, टाइम येणार आहे 2 वेळा, पण तो येणार आहे डिनॉमिनेटर मध्ये. लक्षात आलं. म्हणजे हे डायमेन्शन्स मध्ये ज्या पॉवर्स आहेत ह्या पॉवर्स तुम्हाला काय रिप्रेझेंट करत असतात, दॅट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ टाइम्स or how much times the fundamental units must be repeated or must be raised in order to get the unit of that derived physical quantity. म्हणजे derived physical quantity चं युनिट बनवत असताना त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा आलेल्या आहेत हे सांगणारा नंबर म्हणजे तुमचे काय असतात, डायमेन्शन्स असतात. ओके, आता हे डायमेन्शन्स आता झालं फोर्सचा. अजून आपण एक 2-3 डायमेन्शन्स फाइंड आउट करूया, कारण की हे डायमेन्शनवर तुम्हाला एक क्वेश्चन कायम ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये असतो, त्यामुळे हे डायमेन्शन्स प्रत्येकाला फाइंड आउट करता आले पाहिजेत. डायमेन्शन्स आपण पाठ करून जाऊ शकत नाही, कारण की बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज आहेत, बऱ्याच आपल्याकडे फिजिकल क्वांटिटीज आहेत, आणि त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स पाठ करून जाणे काही प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही. पण त्यांचे फॉर्म्युलेज आपल्याला पाठ असतात आणि ते पाठ असले पाहिजेत, आणि तर तुम्हाला ते काय येतील, त्याची डायमेन्शन पर्यंत जाता येतील. ओके, आता आपण पुढे जाऊया. मोमेंटमचे डायमेन्शन करूया. मोमेंटम म्हणजे काय, तर पहिल्यांदा फॉर्म्युला आठवला पाहिजे. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके, मास ही काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. वेलॉसिटी फंडामेंटल क्वांटिटी आहे का, नाही. आता जर मी याचं युनिट वाइज गेलो तर मास काय येणार आहे, केजी, आणि वेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, मीटर सेकंड रेस टू -1. बरोबर. मग याचे डायमेन्शन मी डायरेक्ट करू शकतो. केजी म्हणजे काय, मास m⁻⁴. मीटर म्हणजे काय, लेंथ l⁻⁴. आणि सेकंड म्हणजे काय, टाइम t⁻⁻1. हे असं मी डायरेक्ट पण फाइंड आउट करू शकतो. पण मी सॉल्व करून बघणार आहे. मास इंटू वेलॉसिटी म्हणजेच मोमेंटम p = mv. मग मी काय करणार आहे, मासला m केलं, वेलॉसिटीला काय करणार, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. ओके, इथं आहे असं मास. क्लिअर. आता
ह्या सर्व क्वांटिटीज कशा आल्या, फंडामेंटल आल्या. म्हणजे मास आलं एक वेळा m⁻1, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आली एकदा l⁻1 आणि टाइम आला डिनॉमिनेटर मध्ये, तो वर गेला असता तर r⁻1. दिस इज द डायमेन्शन्स फॉर मोमेंटम. ओके, आपण फाइंड आउट करूया आता इम्पल्सचे डायमेन्शन्स. आता हे जे सगळे मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, त्याचे फॉर्म्युलेज तुम्हाला माहित असतील तर आणि तरच तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स काढता येतील, नाहीतर फॉर्म्युले माहित नसतील तर डायमेन्शनचा विषय तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. इम्पल्स म्हणजे काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम, फोर्स इनटू टाइम. मग एक तर तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन पाठ पाहिजे आणि टाइमचे डायमेन्शन्स काय पाठ करायची गरज नाही. t⁻1. फोर्सचे डायमेन्शन काय, तर लगेच फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे याच्यामध्ये मास येतं एकदा, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजे मीटर याचा तर l⁻1 आणि पर सेकंद स्क्वेअर याचा तर t⁻2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स. इंटू काय आहे, टाइम आहे, म्हणजे पुन्हा t⁻1. आता हे सगळं एकत्र करा म्हणजे तुम्हाला मिळेल m1 l1. आता t-2 आणि t1 जसं तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला a⁻m इंटू a⁻n असेल तर आपण काय करतो, a⁻m+n करतो, बरोबर. तसं इथे काय आहे तुमचं t⁻2 आहे इंटू t⁻1 म्हणजे काय होणार t⁻2 + 1 म्हणजे हे होणार t⁻1, बरोबर आहे. म्हणजे इथे लिहावं लागेल आपला t⁻1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स. ओके, लक्षात आलं. म्हणजे हे तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तेवढं हे काय होईल, शॉर्टमध्ये होऊन जाईल. जर तुम्हाला मगासारखंच हवं असेल लॉंग टर्म मध्ये तर ते पण तुम्हाला मी सोडून दाखवतो. ही शॉर्टकट मेथड दाखवली आहे. मगाप्रमाणे जर आपण पूर्ण प्रत्येक डिराइव्ह क्वांटिटी फंडामेंटल पर्यंत घेऊन आलो तर काय होणार आहे, फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू टाइम ॲज इट इज. पुन्हा मास ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम इंटू टाइम ॲज इट इज. आता इथे टाइमला टाइम काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजे इथे काय होणार, मास इंटू व्हेलॉसिटी. आता हे लक्षात आलं असेल की इम्पल्स आणि हा कोण आहे, मोमेंटम. मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय, मोमेंटम. म्हणजे इम्पल्स आणि मोमेंटम ह्या दोघांचे डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. असं पण होऊ शकतं. म्हणजे डिफरंट फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शनल फॉर्म्युला. मग तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे पण येतात की विच ऑफ द फॉलोइंग हॅज सेम डायमेन्शन्स. मग खाली 4 क्वांटिटीज दिल्या असतात, मग तुम्हाला ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्याची युनिट्स माहित पाहिजे, मग त्याची डायमेन्शन तुम्हाला काढता येईल किंवा फॉर्म्युलेज माहित पाहिजे, मग डायमेन्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील. ओके, आता मास इंटू व्हेलॉसिटी, बरोबर. मग मास व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम, बरोबर. म्हणजे इथे आलं मास m⁻1, डिस्प्लेसमेंट l⁻1 आणि टाइम डिनॉमिनेटर मध्ये आहे एकदा आहे, न्यूमरेटर मध्ये घेतलं की t⁻1. ओके, आले का डायमेन्शन्स. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स अँड दिस इज डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम ऑल्सो. दोघांची डायमेन्शन काय आहेत, सेम आहेत. ओके, नेक्स्ट क्वांटिटी बघूया आपण आता, एनर्जी. हे जे मेन दाखवतोय हे सगळे तुम्हाला ऑलरेडी कंटेंट हा माहित आहे की वर्क म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय. त्यामुळे हे फॉर्म्युलेज माहिती आहेत, फक्त त्याची डायमेन्शन्स कसे काढायची मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. आता आपण बघूया वर्क. वर्क म्हणजे काय, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. नाउ फोर्स शॉर्टकट लिहू का आता. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर, इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय येणार, पुन्हा लेंथ l⁻1, कारण डिस्प्लेसमेंट युनिट काय असतं, मीटर, आणि मीटर कोणाचं आहे, लेंथचं, म्हणून इथं l⁻1. आता इथं l⁻1 इथं l⁻1 टोटल केलं काय होईल, m1 l⁻2 t⁻2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ वर्क. आता एनर्जी बघूया. एनर्जी मध्ये कुठली घेऊया, पोटेन्शियल एनर्जी घेऊया, mgh, बरोबर. मग ह्यामध्ये g म्हणजे कोण, ऍक्सेलरेशन, m म्हणजे कोण, मास, h म्हणजे काय, हाईट. मग मास आलं एकदा, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, याचं तुम्हाला आठवलं पाहिजे, ऍक्सेलरेशन म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये लेंथ येते एकदा आणि टाइम येतो दोनदा, पण डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे याचं काय असणार आहे, l⁻1 t⁻2. मग मी इथं डायरेक्ट लिहितो, हे m मास साठी झालं, ऍक्सेलरेशन साठी l1 t⁻2.
आणि हाईट म्हणजे पुन्हा काय आली लेंथ म्हणजे l⁻⁴. आता ह्या तिघांनाही एकत्र करा. ह्या तिघांनाही एकत्र केला तर m इथं आहे, इथं m नाही आहे म्हणजे इथं येणार m⁻⁴. l इथं आहे 1, इथं 1 आहे, इथं काय l नाही आहे म्हणजे l⁻² झालं 1 1 2 आणि t⁻² काय आलं -2. Dimensions should written in square bracket. No commas are placed between the symbols. ओके, लक्षात आलं. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय असेल वर्क आणि एनर्जी ह्या दोघांचे डायमेन्शन्स काय आहेत बघा नो सेम आहेत बघा. m1 l2 t-2 कारण की वर्कचं युनिट काय असतं जूल, एनर्जीचं युनिट काय असतं जूल. बरोबर, म्हणजे वर्क आणि एनर्जी बोथ हॅज सेम डायमेन्शन्स. आता ह्या एनर्जीमध्ये कोणतरी असं म्हणाले की मला कायनेटिक एनर्जी काढून दाखवा. ओके, म्हणजे आता मी पोटेन्शियल एनर्जी घेतली होती, आता त्या ठिकाणी मी जर कायनेटिक एनर्जी घेतली बघा इथेच काढून दाखवतो. कायनेटिक एनर्जी ke इज इक्वल्स टू 1/2 mv². आता ह्यातला जो 1/2 आहे हा 1/2ला युनिट नाही, डायमेन्शन्स नाहीत. म्हणजे जे नंबर्स आहेत त्यांना युनिट नसतात, डायमेन्शन्स पण असणार नाहीत. ओके, मग 1/2 आहे असं ठेवायचं. m म्हणजे काय आलं मास. बरोबर, याचे युनिट लिहूया आपण इथं kg. व्हेलॉसिटीचं स्क्वेअर, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं मीटर पर सेकंद आणि त्याचं काय येणार स्क्वेअर म्हणजे हे होईल kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, एकत्र करा. kg म्हणजे मास m⁻⁴, मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथ l⁻² आणि सेकंड स्क्वेअर डिनॉमिनेटरला वर गेल्यानंतर t⁻². दीज आर द डायमेन्शन्स फॉर कायनेटिक एनर्जी. एनर्जी कोणतीही असू देत त्याचे डायमेन्शन्स चेंज होणार नाहीत कारण की सगळ्या एनर्जीसाठी SI सिस्टीममध्ये जे युनिट आहे ते युनिट काय आहे जूल आहे. ओके, आता हे तुम्हाला ह्या चार्टवरचे मी बरेच डायमेन्शन्स फाइंड आउट करून दाखवले आहेत. हा चार्टचा फोटो मी तुम्हाला सेंड करतोय. सोबतच तुम्ही ह्याचे डायमेन्शन्स जे आहेत ते तुम्ही स्वतः काढून बघायचे आहेत. आता जेवढ्या काय फिजिकल क्वांटिटीज जितक्या फिजिकल क्वांटिटीज तुम्ही लिहिलेल्या आहेत आतापर्यंत त्या सर्व फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स तुम्हाला काढता आले पाहिजेत. डायमेन्शन्स काढत असताना डायमेन्शन्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. 2 सिम्बॉलच्या मध्ये कॉमा द्यायचा नाही आहे. जर नंबर असेल तर नंबरचे डायमेन्शन नसतात, युनिट असत नाही. जी क्वांटिटी त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे म्हणजे मास नसेल, समजा लेंथ नसेल तर एक तर त्यांची पॉवर ⁻�0 करा, नाही तर त्या क्वांटिटीज लिहूच नका, त्यांचे सिम्बॉल्स लिहूच नका. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये काय घेतलं पुन्हा थोडक्यात रिवाइज करूया. आपण आता सुरुवात केली होती ते म्हणजे कालच्या लेक्चरपासून फंडामेंटल आणि डिराइव्ड यांची मदत घेऊन डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. पुन्हा डायमेन्शन म्हणजे काय, द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स म्हणजे l⁻², m⁻⁴, t⁻² आर द पॉवर्स टू विच द करस्पॉन्डिंग फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेस्ड in order to obtain the unit of a given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवत असताना त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा आलेत ही सांगणारी पॉवर सांगणारी जी क्वांटिटी आहे त्याला आपण काय म्हणतो डायमेन्शन्स म्हणतो. मग आपण डायमेन्शन लिहित असताना ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आपल्या 7 आहेत त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचे हे झाले सिम्बॉल्स. ओके, त्याच्यानंतर आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय बघितलं, द विच व्हेन वी रिप्रेझेंट्स any derived quantity with appropriate powers symbols of fundamental quantities then such expression is called as dimensional formula. म्हणजे असा हा आपला डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल इक्वेशन. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं, एक स्क्रीनवर नॉमिनल दाखवलेलं आहे, बाकी सगळे एक्झाम्पल्स मी जवळपास 5-6 एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डवर दाखवले आहेत. ओके, याच्यानंतर आपण हा एक चार्ट बघितला. ह्या चार्टमध्ये इकडं तुमच्या क्वांटिटीज आहेत, इथे त्यांचे फॉर्म्युलेज आहेत, इथे तुमचे डायमेन्शन्स आहेत, इथे त्यांचे SI युनिट्स आहेत आणि इथे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. ओके, हा चार्ट जरा 1-2 सेकंदासाठी झूम करा, व्यवस्थित चार्ट नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास या चार्टचा. व्यवस्थित थोडंसं कट टू कट व्यवस्थित दिसू देत असं व्यवस्थित झूम करा आणि याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्याचे फॉर्म्युले ज्यांना कोणाला माहित नाही आहेत, ज्यांना कोणाला डायमेन्शन्स काढल्यानंतर क्रॉस चेक करायचे असतील तर हा चार्ट तुम्हाला तिथे मदत करेल. ओके, आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित ह्याची डायमेन्शनची प्रॅक्टिस करा. सोबतच ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच क्वांटिटीज तुमच्याजवळ आहेत त्यांचे पण डायमेन्शन्स फाइंड आउट करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2-3 फिजिकल क्वांटिटीज एकत्र करून त्यांची फॉर्म्युलेज बनवून त्यांचे वेगवेगळे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत
आणि पुढच्या भागामध्ये आपण हा डायमेन्शन ॲनालिसिसचा पार्ट म्हणजे डायमेन्शन्स फाइंड आउट करण्याचा पार्ट संपवतोय आणि मग डायमेन्शन ॲनालिसिस मध्ये घुसणार आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित जे काही शिकवलं आहे त्याची प्रॅक्टिस करा. खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये असतो. मग तुम्हाला ज्या क्वांटिटीज झाल्यात त्या सर्व क्वांटिटीजची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, डायमेन्शन्स फाइंड आउट करा. ओके, थँक्यू.